मनुष्य दिसतो तसा मोकळा नसतो. तो सुरुवातीला मायेच्या बंधनांनी बांधलेला असतो. प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक नात्यात, प्रत्येक कर्तव्यात मनुष्य काही ना काही बंधनांमध्ये गुंतलेलाच असतो. ज्याचे काही बंध तुटलेले असतात, अशा व्यक्तीच इतराच्या बंधनांना ओळखू शकतात. म्हणूनच परमेश्वर म्हणतात, मला तन मन धन आणि प्राणाने भज, अनन्य भक्तीने माझ्या चरणी शरण ये. मी तुझ्या सर्व बंधनांना तोडून टाकेल. मनुष्याला पाप हे काय आहे हे कळलं असताना सुद्धा तो ते परत परत करतो. याचा अर्थ असा की पाप करण्याचं बंधन अजूनही सुटलेलं नसतं. जेव्हा अंतःकरणाचे बंध तुटतात, तेव्हा मनुष्याला देवाविषयी खरं प्रेम वाटू लागतं. त्याला त्याचं अस्तित्व समजायला लागतं. वाईट गोष्टींसाठी तो राग व्यक्त करतो, पण सर्व जीवांसाठी त्याच्यात दया निर्माण होते. त्याच्या मनात कुणाचं वाईट होऊ नये असे विचार असतात, सतत चालू असतात. ज्याचे सर्व बंधनं तुटलेली असतात, अशा व्यक्तीला दुःख स्पर्श करत नाही आणि सुख आलं तरी त्याचं भान हरवत नाही. तो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहतो. त्याला सत्य कळतं. मनातील अंधश्रद्धा नाहीशी होते. त्याला सत्य म्हणजेच सत्ता, म्हणजेच परमेश्वराची ओळख होते. आणि अशी व्यक्ती परमधामात प्रवेश करण्यासाठी पात्र ठरते.